शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना कोटी कोटी वंदन करतो। तमाम बौद्धांचे मातृसंस्था अर्थात भारतीय बौद्ध महासभा या सभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक पंडित काश्यप त्यांच्याही स्मृतीला त्रिवार वंदन करतो। संस्थेच्या रक्षणकर्त्या तमाम बौद्धांची माता अर्थात महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही 45 वर्षाच्या धम्मकार्याला त्रिवार वंदन करतो। संस्थेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया, संस्थेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला त्रिवार वंदन करतो। बहुजनांचे नेते माजी खासदार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याही राजकीय चळवळीला त्रिवार वंदन करतो। हिंदू मिलचे शिल्पकार आदरणीय अनंतराव आंबेडकर साहेब यांच्याही चळवळीला या ठिकाणी वंदन करतो। पूजनीय भदंत बी संगपाल, पूजनीय भदंत बी सारीपुत्त आणि त्यांच्या पवित्र संघाला पंचांग प्रणाम करतो। या शिबिराचे 10 दिवसाचे मार्गदर्शक आदरणीय अर्जुनराव तायडेजी, केंद्रीय शिक्षक, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक यांच्याही कार्याला त्रिवार वंदन करतो। या ठिकाणी जळगाव जिल्हा शाखा अंतर्गत तालुका मुक्ताईनगर नायगाव अंतर्गत या ठिकाणी या शिबिराचं आयोजन दिनांक 7 फेब्रुवारी म्हणजे माता रमाईच्या जन्मदिवसापासून या शिबिराला प्रारंभ झालेला आहे। आणि म्हणून या तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी मोरे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व संस्थेचे सन्मान्य पदाधिकारी की ज्यांनी या ठिकाणी पराभव सूत्र या ठिकाणी सांगितला, ते आदरणीय डॉक्टर संजीव साळवेजी, या ठिकाणी आमच्यामध्ये पोलीस आयुक्त सर आदरणीय भोयेकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे तालुक्याचे सन्माननीय हिशोब तपासनीस सुनील आडांगळे गुरुजी, वंचित बहुजन संघटनेचे पक्षाचे सन्माननीय कार्यकर्ते आदरणीय विश्वनाथजी मोरेजी, त्याचबरोबर आमचे बौद्धाचार्य माजी अध्यक्ष आदरणीय गोपाळराव धुनलेजी, या वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दिलीप पोहेकरजी, त्याचप्रमाणे आमच्या समता सैनिक दलाचे जळगाव जिल्ह्याचे संघटक आदरणीय आमचे धुनलेजी आणि आमचे उपासक आदरणीय संदीप मोरेजी, उपस्थित सर्व संपन्न उपासक उपासिका या सर्वांना माझा क्रांतिकारी सप्रेम जय। विषय आपला निब्बाण परिनिब्बाण महापरिनिब्बाण। नाव लिहून घ्या। केंद्रीय शिक्षक KY सुरवाडे, लाईनाडे पुढे इथे ठेवा जरा की असं लावून हे स्टँड घ्या, इथे ठेवलं बरोबर। KY सुरवाडे केंद्रीय शिक्षक, महाराष्ट्र राज्याचे संघटक नंबर घ्या 79 आता द्या सर, राहू बस 79 77 82 23 56 79 77 82 23 56 हा नंबर असू द्या, कारण तुम्ही सामने झालेला आहात, होणार आज झाले आता, कारण आजचा 9वा दिवस। सरांनी या ठिकाणी पराभव सूत्र सांगितलं, त्यालाच ही कडी आहे, निब्बाणाची कडी त्याला जोडलेली आहे। ते विषय आहेत, प्रत्येक विषयाची कडी
एकमेकाशी परस्पर जोडलेली आहेत आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा आपण निब्बाण म्हणजे काय हा विषय समजून घेणं महत्त्वाचं आहे. बाबासाहेब ऐकून घ्या फक्त. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माची आम्हाला दीक्षा दिली आणि ही दीक्षा दिल्यानंतर बाबासाहेबाचं समाजाला उद्देशून नागपूरच्या भूमीवरती एक भाषण झालं. लाखो जनसमुदाय त्या ठिकाणी होतात आणि या लाखो जनसमुदायाला उद्देशून बाबासाहेब म्हणाले की मी तुम्हाला बौद्ध धर्म दिलेला आहे, मी सिलवाण आहे. काय म्हणाले बाबासाहेब? मी सिलवाण आहे, मी नीतिमान आहे आणि या बौद्ध धर्माचं पालन फार मोठा बाबासाहेबांच्या या वाक्यामागे दूरदृष्टिकोन होता समाजासाठी. हा जो धम्म दिलेला आहे मी तुम्हाला, हा शिलाचा धम्म आहे, नैतिकतेचा धम्म आहे आणि बाबासाहेब म्हणतात हे मी पूर्ण केलेलं आहे. मी सिलवान आहे, मी नीतिमान आहे आणि ही जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यावरती टाकलेली आहे. अर्थात भिक्खू संघ पण आहेत, उपासक उपासिका पण आहेत आणि सर्वात जास्त जबाबदारी भिक्खू संघावरती आहे. त्या काळी भिक्खू संघ निर्माण होता नाही, परंतु तदनंतर हळूहळू या धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य या देशात जेव्हा सुरू झालं तेव्हा लोक या बौद्ध धर्माच्या शिलावरती आरोळून भिक्खू संघ आणि भिक्षुणी संघ निर्माण झाला आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी भिक्खू संघावर येऊन पडलेली आहे. कारण या धम्माचं आम्हाला जतन करायचं आहे. हा धम्म आम्हाला नीती शिकवतो आहे, हा धम्म आम्हाला सिलवान शिकवतो आहे. सरांनी या ठिकाणी परावा सूत्रामध्ये पंचशीलचं पहिलं कारण या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून सर्वात नैतिक जबाबदारी जर कोणती आमच्यावरती असेल तर ती बाबासाहेबांनी दिलेली जो आम्हाला उपदेश आहे 14 ऑक्टोबरच्या धम्मदीक्षेच्या नागपूरच्या भूमीवरचा, याचं पालन करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे आणि म्हणून आपण याची सर्व संपूर्ण उपासकांनी इथे बसलेल्या सामनेरांनी ही जबाबदारी आपल्यावरती, आपल्या खांद्यावरती आलेली आहे. ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणून बाबासाहेब त्या दीक्षाभूमीवर बोलले की मी सिलवान आहे, मी नीतिवान आहे आणि ही जबाबदारी मी तुमच्यावरती देत आहे की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य उद्या तुम्हाला करायचं आहे. त्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा ही कार्य पूर्ण देशभरामध्ये, अतिशय देशभरामध्ये अविरतपणे सुरू आहे. पूजनीय भदंत बी सारीपुत्त आपल्याकडे आलेले आहे. त्यांचा धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य पूर्ण देशभर चालू आहे. हे शिबिर संपल्यानंतर आम्ही सिंदखेड राजाला 20 तारखेपासून दोघं बरोबर आहे. बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजाला शिबिर आता 20 तारखेला. त्या ठिकाणी बंतीजी आणि मी आहे. जे शिक्षक, केंद्रीय शिक्षक आहेत, आयुष्यमानजी हे जी ताडे सर, यांचंही प्रवचन, यांचंही केंद्रीय शिक्षकाचं प्रशिक्षण पूर्ण देशभर चालू आहे. म्हणजे जी बाबासाहेबांनी आमच्यावरती ती जबाबदारी टाकलेली आहे, ती धम्म प्रचाराची, ती जबाबदारी आपण प्रत्येकाने ही सांभाळली गेली पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थाने आम्हाला खऱ्या अर्थाने आम्हाला या धम्माचं जे शील आहेत, सदाचार आहेत, हे आम्हाला शिवर परिधान करून 10 दिवसामध्ये भंतीजीने आणि केंद्रीय शिक्षकाने आणि अनेक आलेल्या केंद्रीय शिक्षकाने या संदर्भातले तुम्हाला
या ठिकाणी विषयवारी मांडणी केलेली आहे आणि म्हणून निब्बाण हा विषय समजून घेण्याआधी आपण त्याच्यावरती चर्चा करूया। एकदा भगवान गौतम बुद्ध श्रावस्ती नगरीमध्ये असताना संध्याकाळच्या वेळेला ते भिक्खू संघाच्या जवळ गेले, ज्या ठिकाणी भिक्खू संघ बसलेला होता, आणि तिथे भिक्खू संघाजवळ गेले। भिक्षूंच्या समस्या काय आहेत ही जाणण्यासाठी त्याच ठिकाणी या संघाचे संघनायक धम्मधर पूजनीय भदंत सारीपुत्तपट होते। हा प्रसंग आहे श्रावस्ती नगरीतील जेतवन बुद्ध विहारामधला। आणि मग सारे भिक्षू त्या ठिकाणी आले आणि चर्चा सुरू झाल्या। चर्चा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी विचारण्यात आलं, बंतेजी, सर्व बंतेजींनी विचारलं, भगवान निब्बाण म्हणजे काय आहे हे जरा आम्हाला समजून सांगा। भगवंताला विचारलं की निब्बाण म्हणजे काय हे आम्हाला समजून सांगा। तेव्हा भगवंताने त्या ठिकाणी बसले असताना त्यावर साधक बाधक चर्चा झाली आणि भगवंत गंधकुटीकडे निघून गेले। सारीपुत्त त्या ठिकाणी होते। सारीपुत्ताला बंतेजीने या प्रश्नावरती सखोल विचारणा केली। त्यावेळी सारीपुत्ताने सांगितलं की भगवंताने जो 8 अंगाचा मार्ग दिला आम्हाला, आणि अष्टांगिक मार्ग म्हणजेच हाच निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग, निब्बाणाकडे जाण्याचा मार्ग आहे। आणि या 8 अंगाने जर आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या चिंतनामध्ये, आपल्या आजीविकेमध्ये याचं निश्चित जर पालन केलं तर निश्चित तुम्ही निब्बाणाकडे जाणार आहे, असे सारीपुत्ताने उपस्थित असलेल्या भंतेजींना या ठिकाणी सांगितलं। मग यातले मुख्य कारण काय आहेत तर मग भगवंत म्हणतात, राग, माणसाला राग लवकर येतो, द्वेष, मत्सर, ईर्ष्या ही मानवाचे फार मोठे शत्रू आहे। ही मानवाची फार मोठे शत्रू आहे, ही अडथळे आहे। आणि याकरता ही आपल्यातून दूर करण्याकरता आपल्याला 8 अंगाचा विचार करावा लागेल। म्हणजे आपल्याला निब्बाणापर्यंत जाण्याचा जो मार्ग भगवान गौतम बुद्धाने आपल्या 5 परिवर्जकांना सारनाथ या ठिकाणी हा जो मार्ग सांगितला, या मार्गाची उजळणी पुन्हा त्या ठिकाणी भगवंताने श्रावस्ती नगरीमध्ये केली। आणि मग या मार्गावरती आरूढ होताना हा मध्यम मार्ग आहे। निब्बाण म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात, निब्बाणासारखं सुख कशातच नाही, ते प्राप्त करू शकतो, मानवच करू शकतो। पण या देशामध्ये, या राज्यामध्ये, या भारतामध्ये असे 2 व्यक्ती आहेत की त्यांनी आपला प्रपंच सांभाळून हा निब्बाणाचा मार्ग पूर्ण केलेला आहे। एक महाराष्ट्रामध्ये आहे, महान संत होऊन गेले, प्रपंचिक होते, श्रीमंत होते, घरचे फार मोठी श्रीमंत होते तुकाराम महाराजांना, मुलं बाळा होते, परंतु त्यांनी भगवान गौतम बुद्धाने सांगितलेलं जे ज्ञान होतं, निब्बाणाचा मार्ग होता, ते तुकाराम महाराजांनी निश्चित पूर्ण केलेला आहे। म्हणजे प्रपंचिक जीवनामध्ये
जीवन जगत असताना सुद्धा आपण निब्बाण प्राप्त करू शकतो। दुसरे जे संत आहेत ते उत्तर प्रदेशामध्ये आहे, ते उत्तर प्रदेशामध्ये आहे। तेही प्रापंचिक जीवन जगत होते, आपल्यासारखं सांसारिक जीवन जगत होते। आणि ते संत आहे संत कबीर। संत कबीर हे सांसारिक जीवनामध्ये होते। आणि म्हणून मग भगवंताला पुन्हा प्रश्न एक विचारण्यात आला, राजा प्रसिद्धाने भगवंताला प्रश्न केला, भगवान काश्यधारी लोक निब्बाण प्राप्त करू शकतात का? भगवंत म्हणाले मुळीच नाही। काय म्हणाले भगवंत? मुळीच नाही। काश्यधारी लोक निब्बाण प्राप्त होऊ शकतात? भगवंताने सांगितलं की मुळीच नाही। कारण या अगोदर मी तुम्हाला 2 उदाहरण याच्यासाठी दिले की जो प्रापंचिक जीवन जगत असताना सुद्धा तो निब्बाणाच्या वाटेवर जाऊ शकतो, परंतु त्याचं पालन करणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून निब्बाण हे जिवंतपणे मिळणारा हा एक सिद्धांत आहे, हा एक सिद्धांत आहे। या सिद्धांतावरती आपण निर्वाण प्राप्त करू शकतो। भगवंताने इथे आत्मा नाकारला। पहिलं कारण, भगवंताने जी पहिली मेक या ठिकाणी अशी ठोकल्या गेली की जो या ठिकाणी आजही सुद्धा लोक मोक्षावरती मार्गदर्शन करतात। अनेक संत महात्मे लोक, अनेक पंथाचे लोक मोक्षावरती लोकांना आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधित करीत आहेत। परंतु भगवंतानी इथे साप नाकारलेला। पहिल्यांदा भगवंतानी मोक्ष म्हणजे आत्मा नाकारलेला। आत्मा नावाची चीज कुठंच अस्तित्वात नाही आणि ती आतापर्यंत सिद्ध झालेलं नाही। डोळ्याचा डॉक्टर आहेत, कानाचा डॉक्टर आहे, नाकाचा डॉक्टर आहे, दाताचा डॉक्टर आहे, यकृताचा डॉक्टर आहे, आतड्याचा डॉक्टर आहे, हृदयाचा डॉक्टर आहे, चिडफाड करणारे सगळे डॉक्टर आहेत। परंतु आत्मा नावाची चीज, या नावाचा डॉक्टर कोणी जिथपर्यंत सापडलेला नाही। आणि त्या काळापासून तर आज तक आहे त्या आत्म्याचा शोध अद्यापर्यंत लागलेला नाही। आणि म्हणून भगवान गौतम बुद्धाने आत्मा नावाच्या ऐवजी जो मनुष्य प्राणी आहे हा निश्चित त्या मार्गावरती आरूढ होऊ शकतो, तो निब्बाण प्राप्त करू शकतो। त्या अगोदर मी तुम्हाला 2 संतांची नावं अगोदर स्पष्ट करून सांगितलेली आहे। दुसरा जो मुद्दा आहे, निब्बाण हे सुख जिवंतपणे प्राप्त करणार, जिवंतपणे करू शकतो। निब्बाण हे आपण जिवंतपणे या मार्गावरती आपण जाऊ शकतो, हा भगवंताने तिसऱ्या विचारात सांगितला। आणि सदैव असणाऱ्या विकाराच्या ज्वालावर निग्रह साधणे हा तिसरा विचार भगवंताने या ठिकाणी सांगितलेला आहे। आता या निब्बाणाला अगदी सोपं करून सांगण्यासाठी यातून आपल्याला जी 4 मार्ग भगवंताने आम्हाला सांगितले निब्बाणाच्या संदर्भातली, ती 4 मार्ग निब्बाणाच्या मार्गावरती आरूढ होण्याकरता आवश्यक आहे 4 कल्याणकारी मार्ग, सहाय्यकारी मार्ग म्हणू आपण त्याला। निब्बाणाच्या मार्गावरती जाण्यासाठी अधिक तिकडे न जाता एक 4 सहाय्यकाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे। मग ही सहाय्यक मार्ग कुठले असावे? भगवान गौतम बुद्धाने ही 4 सहाय्यक कारण सांगितलेली आहे। पहिलं कारण आहे कल्याण मित्रत्व सेवना, म्हणजे आपल्या जीवनामध्ये कल्याणकारी मित्र असणं फार गरजेचं आहे। कल्याणकारी मित्र आपला फार महत्त्वाचा आहे। हा पहिला घटक आहे। निब्बाणाच्या मार्गावरती नेण्यासाठी जे 4 सहाय्यक घटक सांगितले आहे त्यातला पहिला मित्र जर असेल तो कल्याणकारी असला पाहिजे। आता कल्याणकारी कसा? या ठिकाणी या शिबिराचं नियोजन केलं
आणि हे नियोजन करीत असताना याची वार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून, पॉम्पलेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलेत की नाही. आणि मग आमच्यासारखे लोक या ठिकाणी भेटतात, बोलतात की चला गुरुजी नायगाव या ठिकाणी शिबिर लागलेलं आहे, म्हणजे हा कल्याणाचा मार्ग आहे ना, त्या शिबिरामध्ये तुम्ही बसा. तुम्हाला माहिती दिली असेल ना कोणीतरी, नाही का, कोणीतरी माहिती दिली असेल की बाबा या ठिकाणी नायगावला शिबिर आहे. आणि तो 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 कोणी असेल, सर असतील, मी असेल, आढळले सर असतील, मोरे सर असतील, आमचे इथले सर्व पदाधिकारी असतील की जा नायगावला शिबिर आहे, तिथं कल्याण होणारा मार्ग सापडणार आहे आपल्याला, आपण शिलावरती आरूढ होणार आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी कल्याण मित्र फार अत्यंत महत्वाचा आहे. जे साधक लोक आहे बघा, साधक, विपश्यना साधक, त्यांच्यामध्ये हा कल्याण मित्र शब्द नेहमी वापरला जातो. आणि आम्ही नेहमी वापरतो, सर मी तर नेहमी वापरतो, आढळणे सरांना मी नेहमी वापरतो की सगळे कल्याणकारी मित्र आहे तुम्ही माझे. मी यांना सगळ्यांना म्हणतो, कोणी काय म्हणत, पण तो कल्याणकारी आहे. आणि हा कल्याणकारी मित्र जर आपल्यामध्ये असेल तर निश्चित आपण निब्बणाच्या पहिल्या मार्गावरती आपण आरूढ होऊ शकतो. दुसरा जो घटक आहे त्यातला सतधम्म श्रवण करणे. सतधम्म श्रवण करे, सतत धम्माचं श्रवण करा. आता इथे 10 दिवसात तुम्ही बसलात, हा गुरुजी, हा गुरुजी, बरं गुरुजी, बरं गुरुजी, हा गुरुजी, हा गुरुजी, हे तरंग आहे ते बुद्धाचे 10 दिवसाचे. या वाणीचं तरंग या ठिकाणी, कारण या तरंगामुळे या गावावरती बुद्धाच्या तरंगाचा प्रभाव पडलेला आहे. बुद्धाच्या वाणीचे कारण 10 दिवस तुम्ही तपताय ना, या ठिकाणी धम्मश्रवण करतायत ना, धम्मश्रवण करतायत की नाही गुरुजी? हो, आम्ही धम्मश्रवण करतो. आता बघा, तुम्ही इथे आल्यानंतर तुमचे चेहरे बघा, आणि 10 दिवसामध्ये, आज 9वा दिवस आहे, तुम्ही घरी गेल्यानंतर बाई म्हणे आपलं का कोणता आहे, चेहऱ्यात बदल झाला की नाही सगळा? साहेब बरोबर आहे की नाही? तरतरीत झाले, प्रसन्न वाटता तुम्ही, नाही का? आणि म्हणून धम्म, तुम्ही सतत धम्म श्रवण करता. हे दुसरं एक सहाय्यक कारण आहे निब्बणाच्या मार्गाकडे जाण्यासाठी. सतत धम्म ऐकता, धम्म श्रवण करा. रिकामा असेल ना ते सोशल मीडियावरती सर्च करा, अनेक धम्म प्रवचन याच्यावरती असतात, आपण वाचन करा, पुस्तक वाचन करा. धम्म सतत जागृत राहायला पाहिजे. म्हणून दुसरा जो घटक आहे, हा सहाय्यक घटक आपल्याला निब्बणाकडे नेण्याचा मार्गावरती आरूढ करण्यासाठी हा एक महत्वाचा एक घटक आहे. त्याच्या पलीकडे तिसरा जे घटक आहे, तिसरा घटक आहे योनिसो मनस्कार. योनिसो मनस्कार म्हणजे चिंतन, सतत चिंतन करायला पाहिजे की मी ज्या मार्गावरती आरूढ आहे, हा विचार माझ्या डोक्यात आलेला आहे, हो कुशल आहे, चिंतनात राहिला पाहिजे. चांगला विचार माझ्या डोक्यामध्ये कसा येईल, मी चांगल्या चिंतनावरती कशा प्रकारचा आरूढ होईल, ह्या चिंतनाच्या माध्यमातून आपण या तिसरा जो योनिसो मनस्कार म्हणजे चिंतनच आपण सतत करत गेलं पाहिजे. आणि या चिंतनाच्या माध्यमातून मग आपण वाईट गोष्टीकडे न वळता चांगल्या विषयाकडे आपण वळू. हा एक तिसरा मार्ग, हा एक सहाय्यक घटक निब्बणाच्या मार्गाकडे आपण जाऊ शकतो. आपल्या डोक्यामध्ये सतत विचाराचं थैमान चालू असतं, या विचाराला दूर करायचं असेल तर धम्माच्या वाणीतले जे तुमचं सूत्रपठण असेल ते जरी आपण कथन करत असला, वाचन करत असला, तरी आपण आपल्या चांगल्या मार्गावरती आरूढ होतो. म्हणजे चिंतन, सतत चिंतन करत राहायचं, हा तिसरा घटक आहे. चौथा घटक आहे धम्मपटिपदा. चौथा घटक कोणता आहे? धम्मपटिपदा. धम्मपटिपदा म्हणजे जे आपण संकल्प गाता घेतो, घेता की तुम्ही? इमायु धम्मानु धम्मपटिपत्तिया बुद्धं पूजयामि. इमायु धम्मानु धम्मपटिपत्तिया धम्मं पूजयामि. इमायु धम्मानु धम्मपटिपत्तिया संघं पूजयामि. आदा इमाय पटिपत्तिया जाती जरा मरणा. ही जी संकल्प गाथा आहे, ही संकल्प गाथा मला काय सांगते की मी रोज सकाळ संध्याकाळ मी बुद्धाचं स्मरण करेन.
कुणाचं स्मरण करीन? मी बुद्धाचं स्मरण करीन, मी धम्माचं स्मरण करीन. बुद्धाशिवाय माझं कुठलंही शरणस्थान नाही. ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आहे, ही संकल्पना आहे धम्मपटिपदा. त्याला पाली भाषेमध्ये म्हणतात धम्मपटिपदा, म्हणजे संकल्प गाथा. या संकल्प गाथेवरती जर आपण आणून राहिलो तर मी बुद्धाशिवाय कोणाकडेही माझं दुसरं शरणस्थान नाही. नाहीतर मग लग्न झाल्यानंतर लग्न होतं, पोरगी सासरी नांदायला येते, आई वडील बुक करतात, सबका मालिक एक, नाही का? आमची माता गडावरची आई, अरे ज्या महामानवाने आपलं आयुष्य नरकातून बाहेर काढलं त्या मानवाने आम्हाला सरळ मार्ग दिलेला आहे, आम्हाला सरळ मार्ग दिलेला आहे. या मार्गावरती आरूढ व्हा, या मार्गावरती आरूढ व्हा, म्हणजे धम्माचं सतत आचरण करा. धम्मपटिपदा, धम्मपटिपदा याचं सतत स्मरण करा. हा निब्बाणाच्या मार्गावर नेण्याचा एक चौथा घटक आहे, हा चौथा घटक आहे. आणि म्हणून इमेन पूजे इमेन पुय्यन कम्मेन मामे बाल समागम सतंग समागम होवंतु यावर निब्बाणपती. जो संकल्प गाथा आहे ना, ही सतत जर आपण म्हणत राहिला तर निश्चित आपण या निर्वाणाच्या मार्गावरती आरूढ होऊ शकतो. हे भगवान गौतम बुद्धाने श्रावस्य नगरीमध्ये असताना भिक्षूंना आणि उपासकांना सुद्धा या 4 घटकाचा उपदेश केला. आणि निब्बाणाच्या मार्गावरती आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. असा शुद्ध सदाचारी आचरणशील असा जो धम्म आहे, हा धम्म निश्चितच मानवाच्या कल्याणाचा एक दूरदृष्टीचा मार्ग आहे, असे भगवान गौतम बुद्ध आम्हाला नेहमी या ठिकाणी सांगतात. आणि मग अशा वेळेला राजा मिलिंद आणि नागसेन यांच्यामध्ये वाद झाला. राजा मिलिंद तुम्हाला माहित आहे, आपण मिलिंद प्रश्नामध्ये वाचा. आणि नागसेनाला विचारलंय की म्हणते की निब्बाणाचा लाभ सर्वच व्यक्तींना होतो का, असा प्रश्न राजा मिलिंदाने केला होता. असा प्रश्न राजा मिलिंदाने केला होता की निब्बाणाचा जो मार्ग आहे हा सर्वांना लाभार्थी होतो काय. म्हणते नागसेन म्हणतात महाराज नाही. काय म्हणतात? महाराज नाही, निब्बाणाचा लाभ सर्व व्यक्तींना होत नाही. जो मनुष्य सदाचारी पुण्यशील सदाचाराने जीवन जगणारा, सतत धम्माचं श्रवण करणारा, सतत धम्माचं चिंतन करणारा आणि धम्मावरती रात्रंदिवस आरूढ असणारा, अशाच व्यक्तीला निब्बाणाचा लाभ होतो, अन्यथा इतरांना होत नाही. हे नागसेन आणि मिलिंद राजा यांच्यामध्ये झालेला हा संवाद आहे. आलं लक्षात? आणि म्हणून आपण निब्बाणाच्या ह्या कड्या मी तुम्हाला शॉर्ट करून सांगितल्या. 4 कड्या होत्या, त्या तुम्हाला त्याही समजून सांगितल्या. आणि अशा प्रकारचं या ठिकाणी निब्बाण म्हणजे काय हा विषय या ठिकाणी पूर्णविराम देतो. जर समजला नसेल, विषय झाल्यानंतर विचारा निब्बाणाच्या संदर्भात. तो अतिशय समय लक्षात घेता त्या मी शॉर्ट कमी केल्या आणि त्यातल्या 4 कड्या या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. याचं हा निब्बाणाचा मार्ग आहे. आणि हा निब्बाणाचा मार्ग आपण निश्चित या मार्गावरती आरूढ होऊ शकतो. कारण आपल्यातले राग, द्वेष, मोह हे सर्व चिपकलेले आहे ना, तृष्णेमध्ये का असलेलो आहोत. श्रावस्य नगरीमध्ये एकदा भगवंताचं राजा प्रसिद्धीताने प्रवचन ठेवलं. आमचे गुरुजी या ठिकाणी रोज प्रवचन करतात, तायडे गुरुजी. आणि त्या अशाच प्रकारचं धम्माचं प्रवचन भगवंताचं श्रावस्य नगरीमध्ये ठेवलं. आणि त्या ठिकाणी अनेक लोक आले उपास. भगवंताचं प्रवचन म्हटल्यानंतर
त्या ठिकाणी श्रावस्तीचे आणि आजूबाजूच्या परिसरातले लोक त्या ठिकाणी धम्म प्रवचन ऐकायला येत होते. आणि ऐकल्यानंतर संध्याकाळची वेळ होती, बरेचसे लोक त्या ठिकाणी बसलेत. लाखाच्या वर जनसमुदाय होतात, आनंद सोबत होतात. आणि भगवंताला सांगितलं की भगवान या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात करा. भगवान आनंदाला म्हणाले, आनंद, अरे हा जनसमुदाय फार मोठा आहे, परंतु यामध्ये सर्व तृष्णेने असलेले लोक आहेत. यामध्ये तृष्णेने असलेले लोक आहेत. या एवढ्या मोठ्या जनसमुदायामध्ये फक्त एकच उपासक आहे, तोही शेवटी बसलेला आहे. त्याच्या अंगावरती कपडे नाही, व्यवस्थित बसलेला आहे आणि धम्मश्रवण करण्यासाठी तो तत्पर बसलेला आहे. भगवान म्हणतात, आनंद म्हणतात, भगवान आपण असे काय म्हणतात? भगवंताने सांगितलं, आनंद ऐक, उठो समोरच्या व्यक्तीला आणि सांग त्याला त्याची अपेक्षा काय म्हणून. आनंदाने विचारलं की समोरचा व्यक्ती होतो उभा राहिला. आमच्या समता सैनिक दलाचे जे धुरंधर आहेत, आपले धुंदले साहेब आहेत, साहेबराव, त्यांनाच प्रश्न विचारला आणि साहेबराव धुंदले उभे राहिले. काय पाहिजे तुम्हाला, काय हवं आहे? धुंदले साहेबांनी सांगितलं की साहेब, आता मी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, नाही का, शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. माझं घरदार अतिशय उत्तम रीतीने झालं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. भगवंत म्हणता आनंदाला, आनंद आहे, आनंद आहे. अजून महिलांमध्ये प्रश्न केलात, एखाद्या महिलेला उठव, एखाद्या मुलीला उठव. एका मुलीला उठवलं, आमच्या गोपाळरावच्या मुलीला उठवलं. गोपाळरावची मुलगी शिबिरात बसली, दमावर आरोडे कुटुंब त्याला, आणि ती उठली, उभी राहिली. आनंद म्हणता विचार दिला प्रश्न, आणि विचार प्रश्न बसल्यानंतर ती उभी राहिली. ती उपवर झालेली आहे, ग्रॅज्युएट आहे. आणि तिला विचारलं की बाळ, तुझी काय इच्छा आहे? ती म्हणाली, भगवान, माझ्या मनासारखा पती मला मिळाला पाहिजे. काय म्हणाली ती? माझ्या मनासारखा मला पती मिळाला पाहिजे. भगवंत म्हणता आनंद आहे. आणि शेवटचा जो मनुष्य होता त्याला उभा केला. शेवटचा जो मनुष्य होता त्याला उभा केला आणि त्याला सांगितलं की तो शेवटचा मनुष्य आहे, तोच फक्त या सभेमध्ये उत्तम उपासक आहे. आणि मग त्याला उभा केलं, बाबा उभे राहा, तुमची काय इच्छा आहे? आणि मग भगवंताच्या समोर उभा राहिला, हात जोडले. भगवान, मी आपल्याला विनंती करतोय, भगवान मी आपल्याला विनंती करतो आहे की मला तृष्णा नावाची ही जी तृष्णा आहे ही माझ्या शरीरामध्ये कधीही उत्पन्न होऊ नये, एवढीच विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करतो. हे सारे जग तृष्णेने भरपडलेलं आहे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की आनंद हा खरा धम्माचा उपासक आहे की त्याच्याकडे तृष्णा नाही. आणि मग तृष्णा नसेल तर तुम्ही निब्बाणाकडे जाऊ शकतात. या ठिकाणी भगवंताने श्रावस्ती नगरीमध्ये या घडलेल्या प्रसंगाचं वर्णन या ठिकाणी आनंदाला करून दिलं. आणि म्हणून निब्बाण हा विषय या ठिकाणी थांबवतो. पुढचा विषय जो आहे थोडक्या 10 मिनिटात आठवतो, त्याला काय वेळ होती, तो दुसरा परिनिब्बाण. निब्बाण, परिनिब्बाण. परिनिब्बाण कोणाला म्हणतात? जे आहार्त आहे, जे आहार्त आहेत, जे भिक्षू आहार्त झालेले आहेत, जे भिक्षूंनी आहार्त झालेले आहेत. भगवंताच्या काळामध्ये बरेचसे भिक्षुनी आहार्त झालेले होते. त्यांचं वय 100, 120, 150, 140, 130 असं वय होतं. ते सर्व अरहंत झालेले होते. अशांना आपण परिनिर्वाण असे आपण म्हणतो. काय म्हणतो? निब्बाण, परिनिर्वाण. जी लोक की धम्मावरती आरूढ आहेत, अरहंत झालेले आहेत, अशा लोकांना आपण, भिक्षुणी असेल त्यांचा जर मृत्यू झाला असेल तर अशा लोकांना आपण निर्वाण म्हणतो, परिनिर्वाण म्हणतो. आता जो आपण आपले लोक, आपल्या घरातला कोणी एखादा माणूस मेला, आम्ही सांगतो, मोरे साहेब सांगतात की
पुण्यनबोधनाच्या कार्यक्रमाला यायचं आहे, फोटो तयार करून आणा. त्याचा फोटोच्या पुढे लिहितात निर्वाण. अरे आयुष्यभर थोडा तृष्णेक असलेला आहे. शेजारचं शेत कधी घेऊ, शेजारच्या शेतात अतिक्रमण कसे करू, या साऱ्या तृष्णा मानवामध्ये आहे. तर तुम्ही परिनिर्वाण कसे होणार, कसे होणार तुम्ही? ज्याच्यामध्ये तृष्णा ठासून भरलेले आहेत असे लोक परिनिर्वाण प्राप्त करू शकत नाही. ते अरहंत आहेत, तेच लोक परिनिर्वाण प्राप्त करू शकतात. आजारी आहे, खाटल्यावर आहे, 2 वर्ष झाले आजारी आहे, नुसता टकमक पाहतो. लोक पाहायला येतात, अजून आहेत ते बोलत असं पाहिजे, टकमक टाकतो. लोक म्हणता काय घेता का, ते असं पडेल राहत, बोलत नाही, चालत नाही. काय खाता का, नुसतं टकमक पाहतो. थोडी घेता का, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही खाटल्यावर जाताय, रस्सा पेढा खात, थोडी घेता का रस्सा एकदम मान हलते. म्हणजे किती तृष्णा जडलेली आहे. मग तुम्ही कशा आनंद होणार आहेत? आणि म्हणून भिक्षुनी आणि भिक्षू जे आहेत, जे आनंद प्राप्तीला गेले त्यांना महापरिनिर्वाण असे म्हणले जातात. आणि महापरिनिर्वाण आटपते घेतो. महापरिनिर्वाण ज्यांनी या राजवैभवाचा त्याग केला, लाखो लोकांना 6 वर्षाचे खडतर तपश्चर्या केली, सुंदर कुटुंब, सुंदर पत्नी, सुंदर मुलगा, आई वडील यांना त्यागलं आणि कठोर तपश्चर्या केली. जगाच्या इतिहासामध्ये अशी कठोर तपश्चर्या कुठल्याही संत महात्म्याने आतापर्यंत केलेली नाही. ती तथागत भगवान गौतम बुद्धाने या जगाचा अंधकार नष्ट करण्यासाठी ज्यांनी 45 वर्ष धम्माचा प्रसाराचं कार्य केलं, अशा महान व्यक्तीला महापरिनिर्वाण, त्यांना त्यांचं जेव्हा निर्वाण होतं, महापरिनिर्वाण होतं, त्यांना महापरिनिर्वाण असे म्हणतात. त्याग केला, कमी होते का? राजाचा पुत्र होता, सुंदर पत्नी होती, मुलगा होता, आई वडील होते, धनसंपत्ती त्यांच्या पायाजवळ लोळत होती. अशा व्यक्तींना की त्यांनी अनेक भिक्षूंना आरांत केले, सन्मार्गावरती आणले, भिक्षुणीला सामान्य लोकांना उपदेश केला, या संकटातून दूर केले. असे कितीतरी उदाहरण या ठिकाणी आम्हाला देता येईल. त्यांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण असे म्हणतात. मग त्याच्यानंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्याही मृत्यूला महापरिनिर्वाण असे म्हणतात. की ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाची स्थिती जशी बघितली, या समाजाची जी स्थिती होती ती बदलवण्याची शपथ बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली शपथ घेतली. जोपर्यंत माझ्या समाजाचं मी परिवर्तन करू शकत नाही आणि मी परिवर्तन करू शकलो नाही, अपयशी ठरलो, तर मी स्वतःला गोळी झाडेल. आणि बाबासाहेबांनी ते सत्यात उतरवलं आणि करोडो लोकांचे जीवन आज आम्ही जो खातो तो घास, घेतो तो स्वाद, ही बाबासाहेबांची पुण्य आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. आणि या पुण्यामुळे ज्या महामानवाने असंख्य लोकांचे जीवन अतिशय सोन्यासारखे संसार केले, त्या महामानवाला आम्ही या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो. त्यांच्याही महापरिनिर्वाणाला त्यांच्याही मृत्यूला आपण महापरिनिर्वाण असे म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण निब्बाण, परिनिब्बाण आणि महापरिनिब्बाण, मी वेळेच्या आभार या ठिकाणी छोटीशी मांडणी करून हा विषय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण मला सर्वांनी अतिशय मंगलमय भावनेने, मंगलमय चित्ताने मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांच्या प्रती या ठिकाणी मंगल भावना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद गुरुजी.
महाराष्ट्र राज्याचे सचिव आदरणीय केवाल सुरवडे गुरुजी यांनी आपल्या समोर निब्बाण, परिनिब्बाण आणि महापरिनिब्बाण हा सुंदरसा विषय त्यांच्या मंगल अशा वाणीने आपल्या समोर सादर केला. त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीने आणि या ग्रामशाखेच्या वतीने गुरुजींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यानंतर आपले मार्गदर्शक म्हणजे संघाचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी 10 दिवस आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहेत असे एजी तायडे गुरुजी यांना पुढील सूत्रे त्यांच्या स्वाधीन करतो. वंदन करू दे. आशीर्वाद द्या. साधु साधु साधु. या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे विभागीय सचिव केंद्रीय शिक्षक केवाल सुरवडे गुरुजी यांनी निब्बाण, परिनिब्बाण आणि महापरिनिब्बाण आपल्याला चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आपल्याला कळलं असणारच नाही का, अशा प्रकारचे या ठिकाणी संकलन ऐकतो. आणि तालुका अध्यक्ष आदरणीय रवींद्र मोरे गुरुजी त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे, त्यावेळी स्वीकार करावा. इकडे इकडे गुड. हा विषय या ठिकाणी उत्तम प्रकारे जसे मान्य केलेले आहेत असे डॉक्टर साळवे गुरुजी यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. आता इकडे लक्ष द्या, मागच्या मुली बोलून आता कोणी शांत बसवलं